गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे असं चित्र आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला होता। शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याचवरून शिरसाटांना सुनावलंय असं आता कळतंय। उपमुख्यमंत्री शिंदेंनी संजय शिरसाट यांना थेट फोन करून कडक शब्दात समज दिली आहे। महायुतीमध्ये फूट पडेल असं कोणतंही वक्तव्य करू नका असे आदेश शिंदेंनी शिरसाट यांना दिले। दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून महायुतीमध्ये जुंपली आहे। राष्ट्रवादीत काही आलबेल नाहीये, राष्ट्रवादीचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं। ज्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला तर शिरसाटांची शिवसेनेच्या नेत्यांकडे तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलं। यावर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया आली आहे। तर काल हे वक्तव्य आलं होतं आणि त्याच्यानंतर आता महायुतीमध्ये याचे मोठे पडसाद बघायला मिळत आहेत। खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शिरसाट यांच्यावर निशाणा साधला तर त्यांची थेट तक्रार केल्याचं देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी म्हटलं। संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत। दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे। गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्या बद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे स्पष्टपणाने नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे अशी त्यावेळेला देऊन सुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं की येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करू। काय वाईट बोलले मला तेच कळालं नाही। राष्ट्रवादीचे आमच्या संपर्कात आहे म्हणजे काय, संपर्क एकमेकाशी नसावं का? आणि तुम्ही संपर्काचा अर्थ पक्ष फुटतोय असं का घेताय? पक्षामध्ये आलबेल नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? अनेक नेते एकमेकांच्या संपर्कात असतात। उभाटाचे नेते आमच्या संपर्कात आहेत, काँग्रेसच्या संपर्कात आहेत, शरद पवारच्या संपर्कात आहेत। संपर्कात असणं आणि पक्ष सोडून जाणं हा दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण एकमेकाच्या संपर्कात राहणं, संवाद होणं हे केव्हाही हेल्दी त्याला मानलं जातं। म्हणून याचा चुकीचा अर्थ तुम्ही काढू नका ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।